29 मार्च 2026 रोजी रविवारी आहे. हिंदू नववर्षातील पहिली एकादशी म्हणजेच कामदा एकादशी. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीचे महत्त्व आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी. पंचांगानुसार कामदा एकादशीचं व्रत रविवारी 29 मार्च 2026 रोजी करणं शास्त्र संवत आणि शुभ ठरणार आहे. जर तुम्हाला या दिवशी विशेष पूजा विधी करायची असेल तर आपण 2 मुहूर्तांवर करू शकता. हे 2 मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. पहिला मुहूर्त हा ब्रह्ममुहूर्त आहे, जो पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होऊन 5:48 असणार आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त दुपारी 12:19 दुपारी 1:08 असणार आहे. हा काळ विष्णू पूजेसाठी अत्यंत फलदायी असतो. शिवाय कामदा एकादशी पारणाची वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ 30 मार्च 2026 रोजी दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर असणार आहे. जसं की मी मागे सांगितलं की कामदा या शब्दाचा अर्थ मनोकामना पूर्ण करणारी असा होतो. म्हणजेच ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे असे मानले जाते. या दिवशी श्रद्धापूर्वक व्रत केल्याने ब्रह्महत्येसारख्या महापापातूनही मुक्ती मिळते. तसेच भक्तांच्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत विशेष फलदायी मानले जाते आणि हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. आता आपण बघूया हे व्रत कसे करावे किंवा या व्रताच्या दिवशी काय काय करावे. सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर व्रत करण्याचा संकल्प करावा. देवाला पिवळी फुले, फळे, तुळशीची पाने अर्पण करावी. देवासमोर धूप दीप लावावा. देवासाठी प्रसाद बनवावा. त्यात तुळशीची पाने नक्की टाकावे. या दिवशी भगवान विष्णूंबरोबरच तुळशी मातेचीही पूजा करावी, कारण विष्णू भगवानांना तुळस अतिप्रिय आहे. एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि कामदा एकादशीची व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. या दिवशी शक्य असल्यास निर्जला किंवा फलाहार करून उपवास करावा. या दिवशी विशेषतः भात खाऊ नये, अन्नाचे सेवन करू नये. रात्री भगवंताचे भजन कीर्तन आरती करून जागरण करावे जमले तर. एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे जमल्यास या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचावे, विष्णू गायत्री मंत्र म्हणावा. एकादशीच्या या दिवशी तुळशीची पाने अजिबातही तोडू नये, आदल्या दिवशीच तोडून ठेवावी. मी आता पुढे कामदा एकादशीचे व्रत कथा सांगणार आहे, नीट ऐका. प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक नगर होते. तिथे पुंडरीक नावाचा राजा राज्य करत होता. या नगरात अनेक गंधर्व, अप्सरा आणि किन्नर राहत होते. तिथे ललित नावाचा एक गंधर्व आणि त्याची पत्नी ललिता नावाची अप्सरा राहत होती. या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एकदा राजा पुंडरीकाच्या सभेत ललित गाणे गात होता. गाणे गात असताना त्याचे लक्ष त्याच्या पत्नीकडे गेले, म्हणजे ललिताकडे गेले आणि त्याचा गाण्याचा सूर चुकला. हे पाहून राजा पुंडरीक संतापला आणि त्याने ललित गंधर्वाला शाप दिला की तू नरभक्षक राक्षस होशील. राजाच्या या शापामुळे ललित तत्काल एक भयानक राक्षस बनला. त्याचे शरीर विशाल झाले आणि तो जंगलात भटकू लागला. आपल्या पतीची ही अवस्था पाहून ललिता खूप दुःखी झाली. ती त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाय शोधू लागली आणि इकडे तिकडे भटकू लागली. भटकत भटकत ललिता एक दिवस शृंगी ऋषींच्या आश्रमात पोहोचली. तिने ऋषींना सर्व हकीकत सांगितली आणि ऋषींकडे तिच्या पतीला म्हणजे ललितला पूर्ववत ठीक करण्यासाठी उपाय विचारला. शृंगी ऋषींनी तिला सांगितलं की चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशीचे व्रत कर. या व्रताचे पुण्य तू तुझ्या पतीला अर्पण कर, ज्यामुळे तो राक्षस योनीतून मुक्त होईल. त्यानंतर ललिताने ऋषींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत केले आणि त्याचे फळ आपल्या पतीला अर्पण केले. व्रताच्या प्रभावाने ललित तत्काल राक्षस रूपातून मुक्त झाला आणि पुन्हा देखणा गंधर्व बनला. त्यानंतर ते दोघेही दिव्य विमानात बसून स्वर्गात गेले. ही कथा सांगते की कामदा एकादशीचं व्रत केवळ स्वतःसाठीच नाहीये, तर आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या पापाच्या क्षालनासाठी देखील केले जाऊ शकते. या व्रतामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता आपण बघूया की या दिवशी काय करू नये किंवा काय करणे टाळावे. कामदा एकादशीला भात खाणे वर्ज्य आहे असे मानले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने पुण्य क्षीण होते. या दिवशी कांदा, लसूण खाणे, मांसाहार करणे टाळावे. दारू पिऊ नये, शिव्या देऊ नये, वाईट आचरण करू नये. तुळशीची पाने एकादशीच्या दिवशी तोडू नयेत, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. लक्षात ठेवा, एकादशीचे व्रत हे पूर्ण करण्यासाठी पारण म्हणजे उपवास सोडणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर योग्य वेळी पारण केले नाही तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते. पारण वेळ म्हणजे व्रत सोडण्याची वेळ अनेक लोकांची वेगवेगळी असू शकते.
जी 30 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे. सूर्योदयानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आता पारण विधी कशी करावी म्हणजेच उपवास कसा सोडावा तर ऐका. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, भगवान विष्णूंची पूजा करावी, आरती म्हणावी, मंत्र जाप करावा, धूप दीप लावावा. उपवास सोडण्यापूर्वी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला धान्य, फळे किंवा दक्षिणा दान करावी. हे शक्य नसल्यास गाईला चारा किंवा गुळपोळी खाऊ घालावी. उपवास सोडण्याआधी तुळशीची पानं आणि पाण्याचे तीर्थप्राशन करावे. त्यानंतर अन्नाचे सेवन करावे आणि पूजेत वापरली गेलेली तुळशीपत्र फेकून देऊ नये. ती प्रसाद म्हणून ग्रहण करावी आणि उपवास सोडण्यापुढे देवासमोर हात जोडून क्षमा प्रार्थना करावी. व्रतादरम्यान माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. विष्णू पूजेत वापरलेली तुळस हा मुळातच आशीर्वाद असतो, त्यामुळे त्याचा लाभ घ्या. आणि जाता जाता कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.